रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची माझं नाव. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संतात ओशविले. जय जयाजी सद्गुरू स्वामी तुकया दातारा, तारक तुझ कळांचा जीवलग सोयरा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाला वैकुंठाला जाऊन या 2025 सालामध्ये 375 वर्ष पूर्ण होतात. आणि मग हा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाचा 375वा संपूर्ण महाराष्ट्राने साजरा करायचा ठरविला. येत्या 8 मार्च 2025 शनिवार ते 17 मार्च 2025 सोमवार या दरम्यान 10 दिवसाचा हा महामहोत्सव आयोजित केलेला आहे. स्थळ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्राचं, भारताचं नव्हे जगाचं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र भंडारा डोंगर, जिथे श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनातील परमार्थाची सर्व कालक्षेप तिथं केला. जगद्गुरु तुकोबराय आणि शिवछत्रपती यांची प्रथम भेट तिथं झाली. जगद्गुरु तुकोबरायांना पांडुरंगाने दर्शन तिथं दिलं आणि त्याहीपेक्षा जगद्गुरु तुकोबरायांनी विश्वाला गवसणी घालणारं तत्वज्ञान याच भंडारा डोंगरावर लिहिलं. ज्ञान भांडार उघडं केलं म्हणून त्या डोंगराला तेव्हापासून भंडारा डोंगर म्हणतात. या भंडारा डोंगराच्या पायथ्याला खाली 100 एकराच्या पटांगणामध्ये येत्या 8 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 या दरम्यान हा महामहोत्सव जगद्गुरु तुकोबरायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा पार पडणार आहे. आणि त्या निमित्ताने आज आपण संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पत्रकार संघ आज या संपूर्ण जगाला या कार्यक्रमाची माहिती भेटावी आणि समाजामध्ये सध्या जे विचाराचा कलुषितपणा आलेला आहे त्या कलुषितपणाला जगद्गुरु तुकोबरायांच्या ज्ञानगंगेने कुठेतरी प्रक्षालन करून समाजामध्ये विचाराचं दौर्बल्य जे वाढलेलं आहे ते कुठेतरी सबलता होऊन समाजाला भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती, परस्त्रीला आई म्हणा, परद्रव्याविषयी निष्काम रहा, भारतामध्ये देशभक्तीचा काहीतरी स्वर भेटावा, हिंदूंचं संघटीकरण कुठेतरी रावण 18 पगड जातीने एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने नांदावं, हाच दूरदृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, श्री भंडारा डोंगर देवस्थान मावळ, श्री भामचंद्र डोंगर देवस्थान, श्री घोरवडा डोंगर देवस्थान हे सर्व एकत्र येऊन आणि पुणे जिल्ह्याला यजमान करून संपूर्ण महाराष्ट्रातील गडकरी, फडकरी, संस्थानिक सर्वांना आमंत्रण देऊन पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व खासदार, महाराष्ट्रातील सर्व मंत्री आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार या सर्वांना आमंत्रण करून या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा भजन आहे. 6 ते 7 श्री संत निळोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांची 332 श्लोकाची स्तुती लिहिलेली ती स्तुती पारायण आहे. नंतर 7:30 ते 11:30 पर्यंत 11 पर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचं जे तुकोपनिषद गाथा म्हणतो ज्याला आपण, त्याचं गाथा पारायण आहे, संगीत गाथा पारायण आहे. आणि त्यानंतर गाथा पारायण झाल्यानंतर 11:30 ते 12:30 किंवा 11 ते 12:30 या दरम्यान पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहेत. प्रत्येक तालुक्याला एक एक कीर्तन सेवा दिलेली की जे देहूच्या जवळची तालुके आहेत. तदनंतर 11:30 वाजता पुणे जिल्ह्यातून 100 गावातून 2 ते 2.5 लाख भाकरी इथं उपलब्ध केल्या जाणार आहेत. तदनंतर मग बाकीचा स्वयंपाक मात्र पुणे जिल्ह्यातील थोर यजमान एकत्र येऊन इथं पंक्ती घालणार आहे. भाकरी बाहेरून येतील पण बाकीचा स्वयंपाक इथं केला जाईल, काय स्वीट असेल, राईस असेल आदी आदी. तदनंतर 12:30 ते 3 भोजन आणि विश्रांती आहे. 3 ते 5 जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार. तुकोबरायांच्या 7 पिढ्यांपासून पूर्वजांचा इतिहास, त्याला आदी प्रकरण म्हणतात. तुकोबरायांच्या 7 पिढ्यांचा पूर्व इतिहास, नंतर तुकोबरायांचा जीवनकाल, तुकोबरायांचा मध्यकाळ आणि तुकोबरायांचा प्रयाणकाळ इथपर्यंत, आणि प्रयाण काळापासून आता 375 वर्षापर्यंतचा सगळा धांडोळा घेतला जाणार 3 ते 5 या चरित्रकथेमध्ये. 5 ते 6 हरिपाठ आहे आणि 6 ते 8 मात्र महाराष्ट्रातील नामवंत साधूंची कीर्तन आहेत, अभ्यासकांची कीर्तन आहे की ज्यांची प्रसिद्धी फक्त महाराष्ट्रामध्ये तुकोबरायांची विचार प्रसिद्धीला कशी आणतील अशाच
अभ्यासकांची कीर्तन आहेत. आदरणीय प्रमुख कीर्तनकार त्यातले सांगतो. आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय बंडातात्या कराडकर, आदरणीय शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, आदरणीय गाथामूर्तीराम भाऊजी महाराज राऊत, आदरणीय महादेवजी महाराज राऊत, आदरणीय एकनाथ महाराज सदगीर, आदरणीय पोपट महाराज कासारखेडकर, आदरणीय प्रज्ञा चक्षु मुकुंद काका जाट देवळेकर अशी कीर्तन होणार आहेत 6 ते 8. आणि मग 8 वाजता परत 100 गावांच्या पुणे जिल्ह्यातून 2.5 ते 3 लाख भाकरी एकत्र करून संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी मावळ तालुक्यातील लाडकी आमळ्याची आमटी, आमळे गावात प्रसिद्ध आमटी मावळ तालुक्यातली ती. आणि मग दररोज मग एक दिवस शेवगाव तालुक्यातली शिंगोरी आमटी, एक दिवस कर्जत तालुक्यातली शिपी आमटी, एक दिवस नगर तालुक्यातली आगडगाव आमटी, एक दिवस जुन्नर तालुक्यातली आण्याची आमटी, एक दिवस राहुरी तालुक्यातली महिपती महाराज ताराबाद आमटी, एक दिवस पंढरपूर तालुक्यातली बाजार आमटी, एक दिवस पुणे जिल्ह्यातली लाडकी मसाला वडी असं. आणि एक दिवस मुळशी तालुक्याने होळीच्या दिवशी बनवून 50,000 लिटर दूध आणून मुळशी ग्रामीण, मुळशीचे 2 भाग आहेत, मुळशी शहर आणि मुळशी ग्रामीण. मुळशी शहर हे भाकरीसाठी बसवलेलं आहे आणि मुळशी ग्रामीण मधून मात्र त्या दिवशी 5 लाख पुरणपोळी होळीच्या दिवशी, त्या दिवशीची होळी इथं गाजणार आहे. आणि असं ते कार्यक्रम ठेवलेला आहे 6 ते 8. आणि 8च्या नंतर हा महामहोत्सव आमटी महोत्सव आहे. आणि मग तदनंतर रात्रभर 11 वाजेपर्यंत अन्नदान चालेल. संगीत भजनं ठेवलेली महाराष्ट्रातली जे प्रसिद्ध गायक आहेत त्यांची संगीत भजनं आयोजित केलेली आहेत. हा झाला या कीर्तन मंडपातला कार्यक्रम. मग शेजारी जप मंडप आहे. या जप मंडपामध्ये मांडे भोजन विशेष म्हणजे मांडे भोजन राहिलं आहे. तर तुकाराम बीज, जगद्गुरू तुकाराम महाराजांची बीज ही 16 तारखेला आहे, 16 मार्चला आहे. तर सकाळी 9:30 ते 11:30 या दरम्यान कीर्तन होईल. कीर्तन झाल्यानंतर 11:30 वाजता आपल्या शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या शुभ हस्ते, भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील यांच्या हस्ते आणि जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन स्थान, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा राहता वाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर आणि श्री क्षेत्र घोरवाडा डोंगर या 5 ठिकाणावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. विशेष म्हणजे त्या दिवशीचं आगळं वेगळं आमंत्रण असं की धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्हा या जिल्ह्यातून साक्री, सटाणा, मालेगाव, देवळा, धुळे, पारोळा, शिंदखेडा, चांदवड या तालुक्यातून जवळजवळ 2.5 ते 3 लाख मांडे येणार आहेत. एवढं मोठं मांडे भोजन पुणे जिल्ह्यात प्रथमच होत आहे. आणि तिकडल्या महिला ते बनवून 15 तारखेला बनवून ते इथं रात्री मुक्कामी घेऊन येणार आहेत. आणि 16 तारखेला सकाळी कीर्तन झाल्यावर, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्यावर इथं मात्र 2 लाख लोकांना मांडे भोजनाची तयारी त्यांनी ठेवलेली आहे. असं हे नियोजन आहे. आणि या उत्सवामध्ये 24 तास तुकाराम जप आहे. 10 गावांनी 2 तास, 10 गावांनी 2 तास असे एकंदर 1,500 गावं या तुकाराम जपाला जोडलेली आहेत. सगळी मंडळी इथे मुक्कामी येणार आहे. इथे भंडारा डोंगर पायथ्याला संपूर्ण पुणे जिल्ह्याने आणि विशेष म्हणजे आमच्या श्री भंडारा डोंगर संस्थान सोदवडी मावळ यांनी भाविकांसाठी इथं मोठं ग्राउंड तयार करून जवळजवळ 100 एकराचं पटांगण गेली 2 महिन्यापासून 10 जीसीपी आणि 15 ट्रॅक्टर सर्व स्वच्छ करून रोलर दाबून घेऊन इथे 24 तास पाण्याची व्यवस्था केलेली आहे. स्नानाला पाणी, प्यायला फिल्टर पाणी, 24 तास स्वच्छतागृह आहेत. स्वच्छ भारत अभियान यामार्फत ते सर्व साजरं केलं जाणार आहे. आणि इथे जवळजवळ 30 लाख रुपये खर्च करून मंडप उभे केलेले आहेत. येणाऱ्या भाविकांची 10 दिवस मुक्कामाची सोय आहे. 2 वेळ भारतीय पद्धतीचं जेवण आहे, 1 वेळ नाश्ता आहे, 2 टाइम चहा आहे, पिण्यासाठी फिल्टर पाणी, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे. महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून पोलीस प्रशासन, महिला कॉन्स्टेबल इथं त्यांच्या व्यवस्थेला आहेत. पुरुषांसाठी स्वतंत्र संरक्षण व्यवस्थापन म्हणून पोलीस प्रशासन तिथंही लक्ष द्यायला आहे. आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. 10 दिवसामध्ये ज्या ज्या आजाराविषयी काही विचारणा करायची असेल, काही आपल्या तपासण्या करायच्या असतील, मोफत आरोग्य शिबिर आहे. आणि बीजेच्या दिवशी 375 बीज असल्यामुळे 375 भाविक, 375 रक्तदान करणार, 375 भाविक जास्तच होतील पण 375चं टार्गेट ठेवलेलं आहे. असा हे सर्व केलेलं आहे. मुद्दाम
8 तारखेचा याच्यात महत्वाची सूचना अशी की उत्सवा सप्ताह पारायण 9 तारखेला सुरुवात होत आहे, पण 8 तारखेला दुपारी 3 ते 5 या दरम्यान आमच्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान यांनी साधारण 5 किलो चांदी खर्च करून जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका बनवलेल्या आहेत. तर त्या पादुकांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा 8 तारखेला दुपारी 1 ते 2-2:30 वाजेपर्यंत आहे. आणि मग 2:30 ते 5 या दरम्यान श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर अशी भव्य दिव्य वारकरी संप्रदायातली पहिली मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक अशी आहे की त्याच्यामध्ये 375 वारकरी पताका घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळशी घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 मृदंगाचार्य मृदंग घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 कीर्तनकार फेटे बांधून, त्याच्या पाठीमागे 375 टाळकरी टाळ घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 विणेकरी विणे घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 चोपदार दंड घेऊन आणि त्याच्याही पाठीमागे अलौकिकच जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव असलेले संत तुकाराम नावाचे 375 माणसं आम्ही पुणे जिल्ह्यातून शोधली आहेत. आणि ती सगळी मंडळी ही वाजत गाजत मिरवणूक 3 ते 5 या दरम्यान भंडारा डोंगरावर येईल. आणि मग 5 ते 6 375 पखवाज लावून 300 हे सगळं उभं करून शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या पायाभरणीने कीर्तनाची सुरुवात होईल. त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा आहे त्या दिवशी 5-5:30 वाजता आणि 5:30 ते 6:30 शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांचं कीर्तन होईल. उपस्थित भाविक जे उपलब्ध राहतील 20-25 हजार भाविक या मिरवणुकीत राहतील. तर यांच्या अन्नदानाची व्यवस्था त्या दिवशी करण्यात आलेली आहे. आयोजक समस्त पुणे जिल्हा तथा श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, श्री भंडारा डोंगर संस्थान सुदवडी मावळ, श्री भामचंद्र डोंगर संस्थान, श्री घोराडा डोंगर संस्थान आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज परिचारक संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त मंडळ, समस्त पुणे जिल्हा, समस्त महाराष्ट्र वारकरी संप्रदाय या आपल्या पत्रकार परिषदेतून मला सर्वांना विनंती करायची की ज्याने तुका म्हणे म्हणून आपल्यावर ज्याच्यावर ऋण आहे, आतापर्यंत 375 वर्षात तुकोबराच्या विचाराला धरून आपण वाटचाल केली, तर त्याने सर्वांनी तुकोबराच्या विचारातून उतराई होण्यासाठी हा उत्सव पाहण्यासाठी चार पद्धतीने आहे. काय म्हटले तुकोबराय 4 पद्धतीने कशी सांगता काय ते सांगा. हा, जगद्गुरु तुकोबरायांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जगद्गुरु तुकोबराय हे सर्वप्रथम देवमान्य संत आहेत. कारण जया पूजिले आदरे पांडुरंगी, भगवंतांनी त्यांची पूजा केली असं वर्णन आहे. जगद्गुरु तुकोबराय हे संत मान्य संत आहेत. तुकोबरायच्या समकालीन संतांनी तुकोबरायांना फार मान्यता दिली. तुकोबरायच्या नंतर 375 वर्षात त्यांनी तुकोबरायचा गौरव केला. हे विशेष, पण तुकोबरायच्या आधीचे जे संत झाले त्यांनी ज्ञानोबरायासारख्या संतांनी रामेश्वर भट्टाला सांगावं की तुका सर्वश्रेष्ठ प्रिया आमाथोर काजवा अवतरणामयाचा, असे देवमान्य संतमान्य राजमान्य संत तुकाराम महाराज. शिवछत्रपती शिवराय ज्यावेळेस या विमनस्क अवस्थेमध्ये येत त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणाजवळ बसून महाराजांची कीर्तन प्रवचन ऐकून महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या परत राजकारभार चालत असत. जगद्गुरु तुकोबराच्या गाथेमध्ये एक पायकीचं प्रकरण आहे की ज्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी शिवाजी महाराजांच्या पाठीमागं मावळ्यांनी उभं राहावं याच्यासाठी या मावळ भागात कीर्तन केली. पायकीच्या अभंगातून आपल्या देशभक्ती जागवली. एक प्रकरण जे त्याच्यासाठी पाईक म्हणजे भारत मातेचा पाईक असा त्याचा अर्थ आहे. आणि आपण भारत मातेचे पाईक आहोत म्हणून आपण भारत मातेच्या संरक्षणासाठी उभे राहा, छत्रपतींच्या पाठीमागे उभे राहा, असं त्या अभंगातून तुकोबरायांनी कीर्तन करून तुकोबरायांना शिवाजी राजांच्या पाठीमागे सर्व समाज उभा केला. देवमान्य, संतमान्य, राजमान्य, विशेष म्हणजे शास्त्रमान्य. तुका तरी सहज बोलेवानी, त्याच्या घरी वेदांत वाहिप. आणि भारतामध्ये जे न्यायदर्शन आहे त्याचे अनेक प्रमेय आपल्याला तुकोबराच्या गाथेत सापडतात. सांख्य दर्शनाचे प्रमेय सापडतात, वेदांत दर्शनाचे प्रमेय सापडतात, सर्व दर्शन आस्तिक नास्तिक दर्शनकाराचे प्रमेय जगद्गुरु तुकोबराच्या वाङ्मयात आपल्याला दिसतात. विशेष म्हणजे विज्ञानाचे प्रमेय सापडतात. आज महाराष्ट्राला साखर सम्राटांचा जिल्हा म्हटलं जातं, पण ऊसापासून साखर निर्माण करावी हेही तुकोबराचं तंत्रज्ञान. साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास, हे तंत्रज्ञान तुकोबराच्या काळात कसं प्रगत महाराजांनी माहिती करून घेतलं असं देवाला माहिती. अवतारिकच संत होते त्याच्यामुळे त्यांना ते स्वयंचलित ज्ञान होतं ते असे. आणि विशेष म्हणजे समाजमान्य संत, देवमान्य, संतमान्य, राजमान्य, शास्त्रमान्य, समाजमान्य. समाजामध्ये आज महाराष्ट्रात कुठंही टाळ वाजत असेल तर तिथं तुका म्हणे ऐकायला भेटणारच तुम्हाला.
असे जना माणसात जात्यावर लग्नात समारंभात तुकाराम महाराजांची आज वचनं सांगून लोक समाजामध्ये एक पकड मिळवतात. असे समाजमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा उत्सव आहे. आपण सर्वांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती. मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची जगद्गुरु तुकोबारायांचा एक सेवक आहे. राम कृष्ण हरी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत त्या कार्यक्रमात? हो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील यांनी आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी, आदरणीय बाळाभाऊ भेगडे यांनी, आदरणीय बाप्पू अण्णा भेगडे यांनी, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी, आदरणीय शंकर शेठ जगताप यांनी, शंकर शेठ मांडेकर आमदार यांनी, आदरणीय रवींद्र भेगडे यांनी आणि आदरणीय लाडके आमदार हिंदू धर्मसम्राट महेशदादा लांडगे यांनी, आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी, आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलंय. अनायासे अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाला शनिवार रविवार सुट्टी राहते आणि रविवारीच तुकाराम महाराजांची बीज आली. हा एक विशेषच आहे. म्हणजे ते म्हणजे आम्ही मोकळे आहेत, आम्ही यायला तयार आहेत असं मान्य केलंय त्यांनी. आज प्रोग्राम येईल, कालच निमंत्रण अजून नाही त्यांनी. अजून तसं पण येणार आहेत, पण तारीख निश्चित केली नाही. पण बीजे दिवशी येतो म्हटले ते. विजेच्या दिवशी शिंदे साहेब आहेत, पण त्यांचा प्रोग्राम आल्यावर प्रोग्राम अजून आलेला नाही. पण एकनाथ शिंदे साहेब यांनी तर मी सांगितलं मी येतोय बीजेच्या दिवशी. आणि ते दोघं जे आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मात्र मागं पुढे येतो म्हणले किंवा त्या दिवशी येतो म्हटले. हा विशेष म्हणजे दररोज 2 संतांचे वंशज या कार्यक्रमाला भेट द्यायला येणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, निवृत्तीनाथ महाराज संस्थान, सोपानदेव संस्थान, मुक्ताबाई संस्थान, निवळोबाराय संस्थान, एकनाथ महाराज संस्थान, नामदेव महाराज संस्थान, रोज त्या संतांचे 2-2 संस्थान इथं आपल्या या भंडारा डोंगराच्या उत्सवाला भेट द्यायला येणार आहेत. प्रशासन यामध्ये काय भूमिका निभावणार? आता एवढी मोठी गर्दी होणार, वाहतूक व्यवस्था कशी? प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे. पोलीस प्रशासन, संरक्षणाचा विभाग तो सांभाळतो म्हटले. अन्न औषधे प्रशासनालाही पत्र दिलेलं आहे. तर ते म्हटले येणारा सर्व भाकरी प्रसाद आणि आमटी प्रसाद जोसा बनवला जाईल आम्ही त्याची तपासणी करू आणि मग भाविकांना वितरित करू. तिसरं आरोग्य विभाग, ते इथं आरोग्य शिबिरच घेणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची विचारणा ते घेणार आहेत. आणि स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेतून महिला आणि पुरुषांसाठी इथे अपडेट असलेले शौचालय उभं करण्याचं त्यांनी घेतलेलं आहे. असं प्रशासनाला हा पोलीस वाहतूक प्रशासन बस ठेवल्यात. बस त्यांनी पीसीएमटी पीएमटी दोन्ही बस अडचणी. हो हो बरोबर आहे. पत्रकार संघटनेच्या वतीने आपण हा फार चांगला सगळा केलेला आहे. त्यांनी काय आणि बसची व्यवस्था कबूल केली त्यांनी. पीएमटी पीसीएमटी दोघांनी पण देऊ केले. आपण त्यांना विनंती केली त्यांनी का तो आपल्याला आकडा नाही सांगितलं. 2 एक सांगितलं बरं का. पीएमपीने मॅडमला परवा दिवशी शिवनं भेटून आलो तर त्यांना आळंदी देहूला बस आहे कंटिन्यू, मग त्या बसेस वाढवा ना. देहू ते आम्हाला भंडारडोंगर पाहिजे त्या बसेस वाढवा. तर त्यांना किती पाहिजे? साधारण 200 म्हणलं. 200 बस एवढं सोडून ते द्यायला तयार आहे. मधला जशी गरज लागेल तशी ट्राफिक आपल्याला पुलावरची तिथले ना तर एवढे 200 बस नको. कारण एमआयडीसीतून भरपूर वाहनं जातात ना या रस्त्याने, मग ते सगळे म्हणलं तर दिवस. खरं तर म्हणजे असे आता पत्रकारांना विनंती आहे तुम्हीच कराय नियोजन. बीजेच्या दिवशी फारच मोठी गर्दी होणार की 375 बीजे. तर त्या दिवशीची जी गर्दी राहते कंपन्यांची याची त्याची, थोडंसं जर सगळ्या राजकीय व्यक्तिमत्वाने निर्णय घेतला आणि थोडंसं डायव्हर्ट करून वेळा बदलून किंवा त्या दिवशी कामगारांना सुट्टी देऊन जर हे केलं तर मग दरवर्षीचाच हा प्रश्न आहे. बीजेच्या दिवशी दरवर्षी 4-4, 5-5 तास ट्रॉफिक जाम राहते. म्हणून दरवर्षीसाठी जर हा निर्णय घेतला, ही पुणे जिल्ह्यातल्या सर्व कंपन्यांना कामगारांना जर शासकीय सुट्टी असेल तर त्यांनाही लाभ घेता येईल आणि भाविकांनाही बाहेर पडता येईल. त्या दिवशी रविवार आहे, ती एक चांगलीच बाब आहे. आणखी हा या वर्षी तरी निदान बरं आहे. आपण संपूर्ण आहे ना पत्रव्यवहार केले, त्यांचं सहकार्य पण होते. त्या दिवशी आरोग्यमंत्री स्वतः भेटले. जगताप साहेब आरोग्य शिबिर होतं ना, तर ते स्वतः भेटले. त्यांनी लगेच खाली पण सांगितले ते आरोग्य शिबिर लावायचं, आपण ठरवायचं करायचं का नाही करायचं. त्यांची झालेली आहे. आणखी एक मुद्दा होता की आता भंडारा डोंगरावर एवढं मोठं उभं राहतंय, त्या अनुषंगाने तुम्ही या माध्यमातून त्यांना काही आवाहन करणार आहात? हो हो नक्कीच. काय आहे याचे 2 अंगाने. मूळ म्हणजे हा उत्सव इथं घेण्याचा हाच मानस आहे
की इथं जे 200 कोटीचं काम चाललंय भाविकांच्या सहकार्यातून आहे आणि मग कुठंतरी महाराष्ट्राला हा प्रकल्प ज्ञात व्हावा. महाराष्ट्र सध्या भारत जाहिरातच नाही, माहीतच नव्हतं असं, हा. त्यासाठीच बाबांनी इकडे आल्या. आणि मग झाला प्रसंग असा की सध्या भारतात रामरायाचं मंदिर सर्वांना माहीत झालंय, तुकोबारायाचं मंदिर माहीत नाहीये. आणि मग तिथलेच कारागीर इथं बोलवलेले आहेत, तोच पाषाण आहे, तेच आर्किटेक्ट आहेत. आणि राम आणि तुकाराम, कारण तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आरतीमध्ये आरती तुकारामा असं आहे ना, ज्यांची रामाशी तुका आहे म्हणजे तुलना आहे. म्हणून दृष्टांत देताना सुद्धा राघवे सागरात पाषाण तारिले तैशिया तुकोबाने अभंग रचिले. आणि म्हणून मग तेच सगळं प्रकल्प इथं डोंगरावर राबवला जातोय. पण थोडं लक्षात नाहीये, कीर्तनकार थोडंसं प्रचार करून राहिलेत सध्या. तर मग सध्या भंडारा डोंगराच्या अध्यक्षांनी बाळासाहेब काशीद आणि सर्व समिती यांनी सगळ्यांनी आग्रह धरून हा उत्सव इथं म्हणजे खरं मूळ मोठा वड पाहूनच भाविक सावलेल थांबतात. हा संस्थान मोठा वड आहे, ही माणसं प्राणपणाला लावून लढणारी आहेत. आणि मग त्यांच्या आग्रहाखातर हा उत्सव इथं आला. संपूर्ण महाराष्ट्राने यावं, या तुकोबारायच्या विजयानिमित्त येणारच आहेत लोक. महाराजांचा तर भक्ती घडावी, पण डोंगरावर जे काम चाललंय ते पाहायला भेटावं म्हणून, त्याला प्रसिद्धी भेटावी म्हणून एक कार्यक्रम. आणि या कार्यक्रमातून जो निधी उभा राहील, खर्च होईल तो इथं खर्च होईल, पण उरलेला सर्व निधी भंडारा डोंगराला समर्पण करायचा असं आम्ही पुणे जिल्ह्याने ठरवलेलं आहे. उरलेली रक्कम, उरलेला शिदा, उरलेल्या सर्व गोष्टी इथं खर्च भरपूर होणार, म्हणजे खर्चात काही तूट होणार नाही. भंडारा डोंगराचं ते म्हणणंच आहे की तुम्ही खर्च कमी करू नका, खर्च काय करायचं तो करा, कारण आता खर्चही त्यांच्याच हातात आहे. खर्च इथं मोकळ्या मनानेच होणार. भाविकांकडे देतात तर खर्च होणार. भाविकांची 100% नाही 101% सुविधा केली जाणार. पण उरलेला जो निधी आहे, म्हणजे आपण जो निधी देतात त्यातला उरलेला निधी सर्व डोंगराला लावला जाणार, असा हा मानस आहे. तुकोबारायांनी या उत्सवासाठी भरपूर सहकार्य करावं, जेणेकरून त्या डोंगरालाही मदत होईल. कुठेतरी आपली फुलाची पाकळी जोडली जाईल, असा शुद्ध येतोय, दुसरा काही येतो नाही. महाराज, माझा एक प्रश्न होता. जसं आपण मगाशी बोलला की तुकाराम बीजेच्या दिवशी खूप गर्दी असते, हा, आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहे, त्यासाठी आपण तुकाराम बीजेच्या दिवशी येणाऱ्या काळात शासकीय सुट्टी जाहीर करावी यासाठी काही मागणी करणार आहोत? खरं तर पुणे जिल्ह्यापुरती तरी पाहिजे, कारण पुणे जिल्ह्याचा श्वास प्रश्वास ज्ञानोबराय तुकोबाराय आहेत. आणि मग पुणे जिल्ह्याने खरं या बाबतीत शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे. पण अनायासे त्या दिवशी रविवार आलेला आहे, म्हणजे तुकाराम महाराजांनाच वाटत होतं की ही शासकीय नाही झाली तरी भगवत सुट्टी व्हावी, सगळ्याला ईश्वरी सुट्टी भेटावी. आणि म्हणून रविवार आलाय, त्यामुळे यावर्षी तरी लाभ घेता येईल. पण इथून पुढे मात्र प्रशासनाला विनंती की निदान पुणे जिल्ह्यापुरती तरी शासकीय सुट्टी बीजेच्या दिवशी असावी आणि माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी असावी, म्हणजे भाविकांना यावं वाटतं. पण प्रशासनाच्या काही गोष्टीमुळे असं येणं होत नाही, व्यापामुळे. पण तरीही हा संदेश सगळ्या समाजापर्यंत जावा एवढी विनंती. आळंदीमध्ये अनधिकृत वारकरी संस्थांमुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या संदर्भात इथे काही प्रबोधन करणार? त्या संदर्भात प्रबोधन होईल इथे, पण आता वेगळा विषय आहे, तो प्रशासकीय विषय आहे. आणि हा सगळा आपला साधे वारकरी, भोळे भाविक वारकरी करतात, इथं काय कोणी करणं गरजेचं आहे. पाठपुरावठा होईल, नक्की होईल होईल होईल. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या राजकीय व्यक्तिमत्वांना इंद्रायणीच्या बाबतीत जे प्रदूषण झालंय हे थोडंसं कानावर घालायचं वारकरी संप्रदायाने. आणि म्हणून, कारण इंद्रायणी ही मुळात 12 प्रवाहित असलेली नदी, वारकऱ्याला 12 स्नानाला पाणी उपलब्ध करून देणारी नदी होती. दुर्दैवाने वारकऱ्याला आता तिथं 12 पाणी शुद्ध भेटत नाही, जवळजवळ गटाराचंच पाणी भेटतंय. तर कुठंतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या कानावरती वारकरी संप्रदायाचा मोठा जल्लोषात्मक तक्रार कानावर घालणार आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेणार आणि चाललंय, त्याच्या योजना चालल्यात, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. पण थोडंसं गती घेऊन ते काम वेगाला लागावं आणि इंद्रायणी पुनर्जीवन तिचं व्हावं आणि भाविकांना शुद्ध पाणी भेटावं, एवढा शुद्ध येतोय. सर्व पत्रकार संघाचं हार्दिक अभिनंदन. बाळासाहेब 2 मिनिटं बोल. बरोबरच मान बाकी आहे. तुम्ही हा, 1 मिनिट. हा, धरा, हे धरा. नाही, नको, हेच नको. आता याची काही गरज नाही, झालं तुमच्याकडे सगळं होतं. ऐका, हे माऊली छोटे मानतात, का मानतात ते कळलेलं नाही त्यांना. छोटे माऊली मानतात, मनही मोठे. आता काय होतंय, आपले महात्मे भरपूर आहेत, प्रथम स्वागत करतो, नावं नाही घेत, वेळ नाही घालत तुमचा, परंतु वेळोवेळी ज्यांनी सगळ्यांनी तुम्ही मदत केली, सर्व लिखित मीडिया असेल, म्हणजे सगळे वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि इलेक्ट्रिक मीडिया, सर्व प्रतिनिधींचं मी पहिल्यांदा स्वागत करून, अभिनंदन करून, आभार मानतो.
नावं तुमच्यासाठी नाही घेत, कारण तुम्ही एवढ्या दूरून आला. ती पत्रकार परिषद यांची अशी इच्छा असते की पुण्यात किंवा पिंपरीमध्ये घेतल्यावर सगळ्यांना येते. ते फक्त तुमच्या प्रेमा खातीर, तुकोबाराच्या प्रेमा खातीर आणि भांडारा डोंगराच्या प्रेमा खातीर सगळे आलेत. त्याबद्दल धन्यवाद. तर मी डायरेक्ट सुरुवात महाराजांपासून केली होती. तुम्हाला धन्यवाद देणे. त्याचं कारण सांगतो. लाखो महाराज कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात. वारकरी संप्रदाय वाढव म्हणून मदत करतात. एकमेव छोटे माऊली कदम, त्यांना छोटे माऊली म्हणतात, कारण की वारकरी शिक्षण संस्था जी आळंदीची प्रमुख आहे त्या ठिकाणी अजून यांचेच नावकरी माऊली कदम, त्यांना मोठे माऊली म्हणतात. दोघही संस्कारक्षम, चारित्र्यवान आणि जय तुकोबाराय माऊलींना अभिप्रेत संत असतात. संत म्हणून आपण आधुनिक काळातले जे अभिप्रेत असतात, महाराज कसे असावं, पूर्वी यांना बुवा म्हणायची, त्याची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे आपले छोटे माऊली. बाबांचा आशीर्वाद आहे. कुरेकर बाबांचे लाडके, मोठे बाबांचे लाडके, महाराष्ट्रातले संतांचे लाडके. त्याचं कारण सांगतो. बाकीचे भक्त प्रवचन कीर्तन करण्यापुरते मर्यादित असतात गुरुजी. ते जे काही परंपरा आहेत महत्वाच्या, म्हणजे माऊलींची परिक्रमा, आळंदीची परिक्रमा आहे फार, पुणे इकडं आपले आळंदी असं पूर्ण सासवड पासून पंचक्रोशी परिक्रमा 8 ते 10 दिवसाची असेल. दिवस आता मला निश्चित नाही. त्र्यंबकेश्वरची परिक्रमा, सासवडची परिक्रमा, अजून कोणते, पंढरपूर परिक्रमा, नेवासा परिक्रमा. ह्या परिक्रमा बाबा म्हणजे वर्षातले जवळजवळ 3 महिने तर त्याच्या आपण त्यांच्याबरोबर 400 ते 500 टाळकरी जे वारीचे असतात, वारकरी ज्याला महिना वारकरी असतात. तुम्हाला माहिती आहे काय, इथून निघायचं की पंढरपूर की आळंदी देऊ, ते वारकरी बाबांबरोबर असतात त्याच्या. आणि ही परंपरा सांभाळून त्यांना वाटलं ज्ञानोबा तुकोबारायचं जर नाव जगामध्ये आहेच, पण अजून जर त्यांना प्रभावीपणे न्यायचं असेल, हा बाबांचा 3रा सप्ताह आहे मोठा. पहिला त्यांनी केला नाशिकला, फार मोठा आला, म्हणजे भडोच ना, भरोच पाट्याला झाला. मी गेलो होतो स्वतः. त्या पाट्यावर झाला 3 लाख भाविक त्या ठिकाणी होते. आता आपलं शहरीकरण झाले म्हणून त्या ठिकाणी 3 लाख भाविक होते. तिथं 1 कोटी रुपये तेवढा मोठा कार्यक्रम करून उरले, ते तिथंच त्यांना दिले. हे घोंगडी घेऊन येतात आणि घोंगडी घेऊन जातात. 1 रुपया त्यांना लागत नाही, घेत नाही. ते तिथले पैसे उरले तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी, म्हणजे एक मंदिर करा त्र्यंबकेश्वरला, तिथले पैसे. दुसरा सासवडला सप्ताह झाला मोठा, ते तिथल्या मंडळींनाच करला होत्या. ते फक्त प्रेरणा देतात. सासवडला पण जी काही उरलेली रक्कम आहे तिथल्या संस्थांना देऊन टाकतात. त्यापुढे कमिटी करतात, ट्रस्ट करतात, त्याचा हिशोब व्यवस्थित ठेवतात, धर्मादाला देतात. तो हिशोब झाला की ती कमिटी बरखास्त करून टाकतात. आता आपला सप्ताह आहे या ठिकाणी. या ठिकाणी पुणे जिल्ह्याची अध्यक्ष आहे, त्या ठिकाणी त्यांची कमिटी आहे संपूर्ण. मी म्हणलो आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुम्हाला सपोर्टेड राहू, पण तुमचंच सगळं राहू द्या. इथे आज आल्यानंतर कर्जतला एक सप्ताह आहे, सिद्धटेक गणपतीला, झालं की नगर अकोळनेरला, आणि शेवटचा सप्ताह ज्या ठिकाणी तुकाराम महाराज ओतूर गुरु झाले, बाबाजी चैतन्य, ओतूरला आहे. असे महाराज कमी आहेत. तुम्हाला सगळ्यात, तुम्ही सगळे हुशार तज्ञ मंडळी आहेत. ते एवढे करणारे, त्यांचं चारित्र्य संपन्न असल्यामुळं, त्यांच्या वाणीत ताकद असल्यामुळं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, यामुळं आपण का जोडलं गेलं तर सासवडला पहिले पादुका तिकडे गेल्या आणि नंतर देववाले, ते आपण शक्यतो पादुका देत नाही ना बाहेर, ते पण. तर त्यांनीच आम्हाला विनंती केली देववाले मंडळींनी, बाळासाहेब बघा तुम्ही माऊलींना हे करा. मग सासवडला आपण पादुका दिल्या. आपल्या साध्या पादुका होत्या, मग आता तेच आता बाबांनी सांगितल्यामुळं सुंदर आळंदी देऊ सारख्याच सुंदर 5 किलोच्या पादुका आपण केल्या. तर बाबांचे मुद्दा म्हणून सांगितले, आपल्याला माहिती असं म्हणून. या ठिकाणी समस्त त्यांची मंडळी आणि तिन्ही डोंगरांच्या मंडळीला धन्यवाद देतो. तर तुमच्या माध्यमातून जनतेला कळावं, प्रशासनाला कळावं, शासनाला कळावं, पुढे आपणही प्रसिद्धी द्यावी. आणि आपण नेहमी वेळोवेळी देत पण आलेला आहेत आपण प्रसिद्धी. अशीच प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून ज्ञानोबा तुकोबाराय जगात गेले पाहिजे. आता एका मर्यादित न ठेवता जगात पोचले पाहिजे. आपल्यासारखं तत्वज्ञान ज्ञानोबा तुकोबारायचं जगाच्या पाठीवर कोणत्याच संप्रदायामध्ये, प्रत्येक संप्रदाय फक्त यांचंच मदत घेतो. जर काही दृष्टांत द्यायचं असलं तर ज्ञानोबा तुकोबारायचंच घेतात. इतर कुठेही कुणाकडे भांडवल नाही, ते आपल्याकडे आहे. हे जगात पोहोचायचं काम आपण मंडळी करत असतात. मी मुद्दाम माशी विषयांतर सोडून तुमचं उदाहरण दिलं, विषयांतर सोडून दिलं, खाजगी दिलं, पण विषयांतर सोडून, पण ते सगळं आपले घरगुती होते. आपण नेहमीच आम्हाला सहकार्य करत आलेले, आजही सहकार्य करसाल. ह्या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्थित तुम्ही जाहिरात करसाल, जेणेकरून जगद्गुरू तुकोबाराय सगळीकडे जातील, आपलं मंदिर पोहोचेल. आमचे गुरुवर्य त्यांना दंडवत करतो आणि आपल्या सगळ्यांना दंडवत करतो. आपण एवढा व्यस्त कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल तीनही संस्थांच्या वतीने, देव देवस्थानच्या वतीने
आणि माऊली महाराजांच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, आपला आभार मानतो. आपलं इथून पुढील जीवन सुखाचं, समाधानाचं, शांततेचं, आरोग्यपूर्ण जाऊ, आपल्या कुटुंबाला शांती समाधान लाभो अशी जगद्गुरु तुकोबाराच्या चरणी प्रार्थना करतो. असंच सहकार्य लाभावं अशी विनंती. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.